नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे युट्यूब चॅनलमध्ये। तर मागील लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं इलास्टिक कॉन्स्टंट, त्याच्यामध्ये लिनियर, लॅटरल स्ट्रेन, व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन, पॉयझन्स रेशो बघितलं होतं। आजच्या लेक्चरमध्ये बघूता आपण रिलेशनशिप बिटवीन थ्री इलास्टिक कॉन्स्टंट। थ्री इलास्टिक कॉन्स्टंट कोणते कोणते येतं? ई, जी अँड के। यंग्स मॉड्युलस, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी अँड बल्क मॉड्युलस। ओके, त्याचं रिलेशन काय बघूता? ई इज इक्वल टू 2g 1 प्लस म्यू and E is equal to 3k 1 minus 2 म्यू। ओके, आणि तुम्हाला हा एक ऑब्जेक्टिव्ह साठी क्वेश्चन पडू शकतो ज्यावेळेस तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देसाल। तर 9gk 3k प्लस g हा ऑब्जेक्टिव्हचा क्वेश्चन आहे। फक्त कॉम्पिटेटिव्ह एक्झामला तुम्हाला सिलेबसमध्ये फक्त दोन रिलेशनशिप आहेत। ओके, हे लक्षात कसं ठेवायचं ते आपण बघूता आणि याच्यावर तुमचे सगळे प्रॉब्लेम डिपेंड आहेत। पहिले बघूता, E इज इक्वल टू 2g 1 प्लस म्यू। इथं असं कन्सिडर काय नाही, म्हणजे 1 आहे। 1 प्लस 1 इज इक्वल टू 2, 2g करायचं। हा 2g ज्यावेळेस नेटवर्क आलं त्यानंतर 3g नेटवर्क आलं, त्यामुळे 3g नाही करायचं। 3k 1 मायनस 2 म्यू, दोघाची बेरीज 3 असं लक्षात ठेवा। ट्रिक एक, 2g इज इक्वल टू 1 प्लस म्यू आणि 3k इज इक्वल 3k 1 मायनस 2 म्यू। ओके, तर आपण काय करतो, स्टेप बाय स्टेप आपण याच्यावर प्रॉब्लेम बघूया आणि ते कसे सॉल्व्ह करायचे ते आपण या ठिकाणी बघून घेऊ। ओके, तर पहिला प्रॉब्लेम आपण बघूया। हा प्रॉब्लेम मी लिहिला आहे। हा, तर क्वेश्चन काय कि फॉर यंग्स मॉड्युलस फॉर सर्टन मेटल इज 120 किलो न्यूटन पर mm स्क्वेअर। ओके, इफ पॉइजन्स रेशो इज 0.29 फाइंड द व्हॅल्यू ऑफ अदर टू। अदर टू म्हणजे काय? उरलेल्या दोन इलास्टिक काय काढायचं आपण? इलास्टिक कॉन्स्टंटची किंमत काढायची। ओके, तर ते कसं आहे आपण बघूता। तर पहिला क्वेश्चन काय, पहिले गिवन बघूत आपण। काय गिवन? यंग्स मॉड्युलस ई, ओके, 120 किलो न्यूटन पर mm स्क्वेअर। 120 किलो न्यूटन पर mm स्क्वेअर। हे बघा, हे छोट्या क्वांटिटी मध्ये आहे, त्याला आपण वरला पण छोट्या क्वांटिटी मध्ये घेता। 120 इंटू 10⁻³ न्यूटन पर mm स्क्वेअर। ओके, नाही याला काय करा, मीटर स्क्वेअर मध्ये करा। तर मी काय केलं, न्यूटन पर mm स्क्वेअर मध्ये केलं। इफ पॉइजन्स रेशो म्हणजे काय? म्यू किती आहे? 0.29। ओके, फाइंड द व्हॅल्यू ऑफ ऑदर म्हणजे काय? जी अँड के, या दोनची आपल्याला व्हॅल्यू काढायची। ओके, या ठिकाणी आपल्याला दोन अशी दिलेली आहेत सूत्र। ओके, आता या पहिल्या सूत्रामध्ये बघूया। ई तुम्हाला माहिती आहे, म्यू माहिती आहे, ई माहिती आहे, म्यू माहिती आहे, जी काढायचा, आणि ई माहिती आहे, म्यू माहिती आहे, के काढायचा, म्हणजे दोन्ही इक्वेशन आपल्याला लागतील। तर पहिले आपण बघूया पहिलं इक्वेशन, फाइंड जी। काय? E इज इक्वल टू 2g 1 प्लस म्यू, हे रिलेशन आहे। किमती टाकूता, E ची किंमत 120 इंटू 10⁻³ इंटू 2g 1 प्लस 0.29। जी अननोन आहे, जी आपण कॅल्क्युलेट करूता। ओके, ही क्वांटिटी आहे, इकडे काय डिवाइड होईल बघूता। 120 इंटू 10⁻³ डिवाइड बाय 1 प्लस 0.29 1.29। ओके, 2 इकडे मल्टिप्लाय इकडे जाऊन काय होईल? डिवाइड होईल, डिवाइड बाय 2 आलं। किती होतं तुमचं इंजिनिअरिंग दाबलं? G इज इक्वल टू 46.51 इंटू 10⁻³ न्यूटन पर mm स्क्वेअर। ओके, आता काय होतं? के, कॅल्क्युलेट के। E इज इक्वल टू 3k 1 मायनस 2 म्यू। E ची व्हॅल्यू 120 इंटू 10⁻³ 3k 1 मायनस 2 इंटू 0.29। सेम कॅल्क्युलेशन करायचं, 2 इंटू 0.29 1 मायनस आन्सर 120 इंटू 10⁻³ डिवाइड बाय आन्सर डिवाइड बाय 3 उत्तर आलं। k इज इक्वल टू 95.23 न्यूटन पर mm स्क्वेअर। बघा, तिन्ही सुद्धा व्हॅल्यू आपण दोन व्हॅल्यू विचारल्या होत्या, ते आपण काय केल्या? दोन व्हॅल्यू काढल्या। ओके, तर अशाच पद्धतीने नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया आपण। ठीक आहे, त्या ठिकाणी प्रॉब्लेम काय एकदा वाचून घेऊता। फॉर अ सर्टन ऑफ मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी इज 2.8 टाइम्स ऑफ बल्क मॉड्युलस। ओके, कॅल्क्युलेट द पॉइजन्स रेशो, ऑल्सो कॅल्क्युलेट द रेशो ऑफ ई अँड जी। याचा काय करायचा? रेशो काढायचा, त्यासाठी आपल्याला सेपरेट आपल्याला काढावं लागतील। तर आपल्या गिवन काय आपण बघूया। सगळ्यात अगोदर गिवन काय? सर्टन म्हटलं मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी म्हणजे काय? ई इज इक्वल टू 2.8 टाइम्स ऑफ बल्क मॉड्युलस। 2.8 बल्क मॉड्युलस म्हणजे काय? के, हे तुमचं रिलेशन गिवन आहे। ओके, काय काढायचं? पॉइजन्स रेशो म्हणजे म्यू काढायचा, ई काढायचा,
जी काढायचा आणि ई आणि जी चा रेशो काढायचा. ओके, तर एक एक काढूता. बघा ई आणि के माहित आहे, आपल्याला तेच रिलेशन उचलावं लागेल. ई इज इक्वल टू 3k 1 मायनस 2 म्यू. ई ची किंमत किती आहे 2.8. के इज इक्वल टू 3k 1 मायनस 2 म्यू. ओके, तर बघूता आता 2.8k डिवाइड बाय 3k इज इक्वल टू 1 मायनस 2 म्यू. केला की गेट कॅन्सल. 2.8 डिवाइड बाय 3 किती आलं 0.933 इज इक्वल टू 1 मायनस 2 म्यू. करतो जाईल कॅल्क्युलेशन करूता. 0. सगळं कॅल्क्युलेशन केलं तुमचं किंमत येईल म्यू इज इक्वल टू 0.03. ओके, सिंपल कॅल्क्युलेशन आहे. या ठिकाणी आपण करू शकतो. 2 म्यू इज इक्वल टू 1 मायनस 0.933. याचं उत्तर येतं 0.067. 2 म्यू इज इक्वल टू 0.667. हे करा, म्यूची किंमत तुमची निघून जाईल. ओके, तर निघला म्यूची किंमत. तुमचं एक उत्तर निघलं म्यूची किंमत. आता काढायचं ई आणि जी चा रेशो. तर ई काढूता. ओके, तर ई इज इक्वल टू काय येईल 2g 1 प्लस म्यू. ओके, 2g 1 प्लस म्यू. ई आणि जी चा आपल्याला काय काढायचं आहे रेशो काढायचा आहे. तर काय येईल तुमचं 2g 1 प्लस 0.03 इज इक्वल टू. ओके, मग आणखी पुढे काय येईल ई डिवाइड बाय जी करावं लागेल. ई आणि जी चा रेशो विचारला इज इक्वल टू 2 1 प्लस म्यू केलता 0.03. उत्तर आलं 1.03 इंटू 1.03 इंटू प्लस इंटू 2 ई डिवाइड बाय जी इज इक्वल टू 2.06 हा निघाला याचा रेशो. ओके, काय विचारलं तुम्हाला मी रेशो ई आणि जी चा रेशो विचारला होता आणि पॉइझन्स रेशो विचारला होता. हे दोन्ही आपण कॅल्क्युलेट केले या प्रॉब्लेम मध्ये. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम मध्ये बघूया आपण काय ते. पुढचा प्रॉब्लेम बघूया. प्रॉब्लेम नंबर 3. फॉर अ सर्टन मटेरियल E is equal to 2 into 10 raised to 5 and G is equal to 8 into 10 raised to 4 MPa. Okay, find the value of 1 upon M or K. K म्हणजे काय तुमचा बल्क मॉडेलचा, 1 upon M म्हणजे काय तुमचा पॉइझन्स रेशो. ओके, तर बघा आपण कसं सॉल्व्ह करता. पहिले आपण गिवन बघू. तर ई गिवन दिलाय 2 into 10 raised to 5. MPa म्हणजे जेवढा आहे तेवढाच घ्यायचा न्यूटन पर mm स्क्वेअर. आणि जी किती आहे तुमचा 8 into 10 raised to 4. MPa म्हणजे सेम. GPa म्हणजे 10 raised to 3 करायचं. फक्त विचारलंय म्यूची व्हॅल्यू काढायची आणि के ची व्हॅल्यू काढायची. ई आणि जी मध्ये आपलं रिलेशन माहिती आहे काय, या ठिकाणी रिलेशन आहे. लिहून घेतलं ई इज इक्वल टू 2g 1 प्लस म्यू. ई ची व्हॅल्यू माहिती आहे 2 into 10 raised to 5 टाकली प्लस 2 into जी ची व्हॅल्यू माहिती आहे 8 into 10 raised to 4 1 प्लस म्यूची तुम्हाला किंमत डायरेक्ट निघून झाली या ठिकाणी. ओके, हे फक्त आपल्याला कॅल्क्युलेशन करता आले पाहिजे. तर आपण म्यूची व्हॅल्यू येईल कॅल्क्युलेशन केल्यावर येईल तुमची 0.25. आता काय काढायचे के काढायचा. सेम दुसरं रिलेशन कोणतं इज इक्वल 3k 1 मायनस 2 म्यू. इज इक्वल टू 3k 1 मायनस 2 म्यू. इज इक्वल टू ई ची किंमत माहिती आहे 2 into 10 raised to 5 2 into 10 raised to 5 is equal to 3k 1 minus 2 into 0.25. हे आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल. 3k is equal to 2 into 10 raised to 5 divided by 1 minus 2 into 0.25. याचं उत्तर आलं के ची व्हॅल्यू आली 133.33 इंटू 10 raised to 3 युनिट सेम न्यूटन पर mm स्क्वेअर. बघा हे काढलंय आपण. ओके, अशा पद्धतीने सॉल्व्ह केलंय. शेवटचा क्वेश्चन बघूत आपण काय काय दिलं याच्यामध्ये. ओके, हा क्वेश्चन वाचून घेऊता. फॉर
a certain material modulus of elasticity is equal to 170 MPa is equal to 170 MPa म्हणजेच किती 170 न्यूटन पर mm स्क्वेअर. इफ द पॉयझन्स रेशो म्यू इज इक्वल टू 0.32 दिला आहे. कॅल्क्युलेट व्हॅल्यू ऑफ मॉड्युलस ऑफ रिजिडिटी म्हणजे जी आणि के. ओके, हे रिलेशन वापरू लागते आपल्याला. पहिलं रिलेशन जी काढूत. इज इक्वल टू 2g 1 प्लस म्यू. ची किंमत 170. ओके, 2g 1 प्लस 0.32 जी ची किंमत निघून जाईल न्यूटन पर mm स्क्वेअर. काढूता 170 डिवाइड बाय 1 प्लस 1.32 डिवाइड बाय 2 आली 64.39. आता काढायचा की. रिलेशन काय इज इक्वल टू 3k 1 मायनस 2 सॉरी 1 मायनस 2 म्यू. 170 3k 1 मायनस 2 इंटू 0.32 2 इंटू 0.32 1 मायनस आन्सर याची किंमत निघली 0.36. हे डिवाइड होईल 170 डिवाइड बाय आन्सर डिवाइड बाय 3. याची किंमत निघली 157.40 न्यूटन पर mm स्क्वेअर. ओके, अशा पद्धतीने आपण काय केले 3 ते 4 प्रॉब्लेम आपण या ठिकाणी EGK वर बघितले. याच्यामध्ये काय प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. ठीक आहे, थँक्यू.